कोणाच्या दबावाखाली फडणवीस हिंदी सक्ती करतायत? हिंदी सक्तीसाठी मुख्यमंत्री इतके का पेटलेत? राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल उपस्थित केलाय। हिंदी सक्ती केली तर फक्त दुकानं नाही तर शाळाही बंद करणार असं राज ठाकरेंनी म्हटलंय। आत्महत्या करायची असेल तर सरकारने खुशाल करावी असं राज ठाकरेंनी म्हटलंय। कोणता स्क्रिप्ट रायटर स्वतःचा अपमानही त्यात लिहितो असं राज ठाकरेंनी म्हटलं। राज ठाकरेंची भाषणं म्हणजे फडणवीसांची स्क्रिप्ट या आरोपांवर राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं। उद्धव ठाकरेजींच्या कार्यकाळामध्ये जो अहवाल आला होता, जो अहवाल लिहिण्यामध्ये उद्धव ठाकरेजींचा उजवा हात, त्यांचा उपनेता हा होता, ज्यांनी अहवालामध्ये लिहिलं की 1ली ते 12वी हिंदी सक्तीची करा, आणि तो अहवाल उद्धवजींनी कॅबिनेटमध्ये स्वीकारला आणि त्यानंतर नेहमीच्या पद्धतीनं घुमजाव केलं। तरी देखील आम्ही कुठलाही इगो न मानता त्या संदर्भातला निर्णय केलेला आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, आम्ही निर्णय केलाय, आता कमिटी तयार केलेली आहे, समिती ठरवेल। आम्ही कुठल्या पक्षाचं हित बघणार नाही, आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित बघू आणि विद्यार्थ्यांच्या हितात जे असेल तोच निर्णय महाराष्ट्राचं सरकार घेईल, कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही। काल आमचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस त्यांनी काल सांगितलं म्हणे, तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार। आता राज्य सरकारला जर आत्महत्या करायची असेल तर त्यांनी बेशक करावी। त्या दिवशीच्या मोर्चाच्या फक्त धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला होता। फडणवीसजी, तुम्ही सांगताय ना की तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार। मी आत्ता आपल्याला सांगतो, महाराष्ट्रात 1ली ते 5वी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा। दुकानं नाहीत, शाळाही बंद करीन।